बिलकुल. म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात, माणसानं माणसावर रीत करावी, माणसानं माणसावर प्रीत करावी, माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं. वा. यासाठी ही आरक्षणाची तरतूद संविधानामध्ये झालेली आहे. त्याच्या पाठीमागे थोडं आपण जर गेलो जे तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी हंटर कमिशन समोर जे शिक्षण आणि समाज यावर जे भाष्य केलं होतं, पुढे राजश्री शाहू महाराजांनी 1902 साली आपल्या राज्यामध्ये आरक्षणाची घोषणा केली होती. बिलकुल. आता त्या सविस्तर याच्यामध्ये मी जाणार नाही, परंतु तेच 1935च्या कायद्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340, 341 आणि 342 आदरणीय गुरुवर्य म्हणाले शेड्यूल ट्राईब केलं. पण मी असं म्हणेल की 340 कलम अगोदर आहे, जी बिलकुल. 341 नंतर आहे, हो. आणि 342 नंतर आहे. जी 1935च्या कायद्यानुसार जेव्हा गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी मुद्दा उपस्थित केला होता, त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले होते, या देशाला राजकीय स्वातंत्र्य उशिरा मिळालं तरी चालेल, बिलकुल. पण या देशाला सामाजिक स्वातंत्र्याची गरज आहे. अतिशय महत्वाचं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. एक मुद्दा बाबासाहेबांच्या संदर्भात सांगितला जातो की जेव्हा गोलमेज परिषदेला गांधी गेले, नेहरू गेले, बाबासाहेब गेले, रात्रीचे 3 वाजलेत, बाबासाहेबाच्या रूम मधला लाईट सुरू आहे, बाकीचे झोपलेले आहेत. त्यावेळी तो मॅनेजर गेला आणि म्हटला, बाबासाहेब काही अडचण आहे का, तुम्ही का झोपला नाहीत? गांधी झोपले, नेहरू झोपले. ते म्हटले ते झोपतील, कारण त्यांचा समाज जागा आहे. वा. जोपर्यंत माझा समाज जागा होत नाही तोपर्यंत मला जागावं लागणार आहे. मतभेद झाले, नेहरूंचे झाले, गांधींचे झाले, पुणे कराराशी झाले, किंवा हिंदू कोड बिलाच्या संदर्भात झाले, अनेक झाले, वैचारिक मतभेद होते. वैचारिक मतभेद हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता मी प्रत्यक्ष विषयावर येत असताना ही तरतूद झाली. 341 कलम, 342 कलम लिहिलं गेलं, 340 खाली ठेवलं गेलं, आणि बाबासाहेब म्हणाले हे ओबीसी जे नाव आहे ना, हे टोपण नाव आहे. अच्छा. याला मूळ नाव आहे SC/BC, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड. अच्छा. याला टोपण नाव ओबीसी का दिलं? अदर बॅकवर्ड क्लासेस. कुणाच्या अदर? SC/STच्या अदर. ते शेड्यूल आहे, हे क्लासेस आहे. हा CS कास्ट आहे, तो C क्लास आहे. हे आपण समजून घेतलं. बिलकुल. अदर बॅकवर्ड क्लासेस. आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट म्हटलं होतं की SC/STला आरक्षण दिलं गेलं, त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे दिलं गेलं, पण ओबीसीला आरक्षण देणं गरजेचं आहे.